सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत 20 वर्षांची स्वर्णिम परंपरा। आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही। आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये, तेही खास ऑफर सह। दागिन्यांच्या खरेदीवर 0% मेकिंग चार्जेस। ग्राहकांना होणार 7 ते 8 हजारांचा फायदा। ऑफर 10 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू। चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला। पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स, महावीर पेठ, कर्जत रेल्वे स्थानकाजवळ, कर्जत, रायगड। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। बजरंग मैदान में, बजरंग मैदान में। जय श्री राम, जय श्री राम। पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवाद मुर्दाबाद, आतंकवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान, पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। हिंदुओं के सम्मान में, बजरंग दल मैदान में, हिंदुओं के सम्मान में, बजरंग दल मैदान में। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की जय, भारत माता की जय। वास्तविक पाहता काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर आपल्याला अशी अपेक्षा होती की काश्मीरमधनं आतंकवाद जवळजवळ संपुष्टात येईल। पण दुर्दैवाने जर आपण बघितलं तर 9 तारखेला, आणि ती वेळ पण अशी होती की ज्या वेळेला भारताचं नवीन सरकार शपथ घेत होतं, त्यावेळेला शिवखोडीला जाणाऱ्या आपल्या यात्रेकरूंच्या बसवर आतंकवाद्यांनी हल्ला केला, भ्याड हल्ला केला। जो चालक होता त्या गाडीचा, त्या चालकाला तर मारलंच, त्याच्यानंतर अंधाधुंद गोळीबार करून आतमध्ये असलेल्या महिला आणि लहान मुलांनासुद्धा टार्गेट करून मारण्यात आलं। आणि ती जी बस होती, ती बस चालली होती वैष्णोदेवीला, शिवखोडीला जाणार होती, हे आतंकवाद्यांना माहिती होतं। म्हणजे हिंदू यात्रेकरांना शोधून टिपून मारणं हा त्यांचा उद्देश होता आहे। त्यातनं स्पष्टपणे हा त्यांचा उद्देश स्पष्ट होत आहे। मागील काही महिन्यांपासून छुटमुट काही तिथे प्रकार होत होते, पण ते जे होत होते ते बॉर्डरला होत होते। आत्ता हा जो प्रकार झाला आहे, आणि हे जाणून बुजून हिंदू यात्रेकरांवर हा केलेला भ्याड हल्ला जो आहे, त्याचा विश्व हिंदू परिषद अतिशय तीव्र शब्दात फक्त निषेध नाही करत होत, तर ह्याविरुद्ध जर लवकरात लवकर सरकारने काही पावलं उचलली नाहीत तर ह्याचा परिणाम वाईट होईल। कारण कसं आहे, शेवटी बहुतांश राहणारा हिंदू समाज आहे, तोच जर इथे जर सुरक्षित नसेल तर मग कसं होणार। आत्ता तुम्ही जर बघितलं असेल तर ज्या दिवशी सरकार शपथविधी चालू होता त्याच वेळेला हल्ला झाला। म्हणजे हा काय अचानक केलेला हल्ला आहे का? नाही, हा हल्ला पूर्वनियोजित होता। याच्यासाठी पहिल्यापासून तयारी केलेली गेली होती, आणि ती वेळसुद्धा बरोबर साधून बरोबर शपथविधीच्या वेळेला हल्ला केला गेलेला आहे। हा हल्ला अतिशय भ्याड आहे। हा असा भ्याड हल्ले करू शकतात, त्यांच्यामध्ये ताकद नाही समोरून कुठल्याही प्रकारे भांडणं करायची, त्यामुळे असं चाललेलं आहे। आणि याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। आज हा जो निषेध आहे तो आम्ही फक्त इथे कर्जतमध्येच नाही, तर संपूर्ण भारतामध्ये बजरंग दल आज रस्त्यावर उतरलेला आहे। आणि आज आम्ही तहसीलदारांच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रपतींपर्यंत हा निरोप देतोय की बाबा हा जो प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनात्मक आहे, आणि ह्याच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी। फक्त 370 कलम हटवून होणार नाही, तिथे असलेल्या ज्या आतंकवादी कारवाया आहेत आणि जे आतंकवादी आणि सेपरेटिस्ट मनोवृत्ती जी लोक आहेत
त्यांना लवकरात लवकर ठेचून काढायला लागेल.